अजित पवार यांचं निधन होऊन आज अवघा तिसरा दिवस होता. आज अजित पवारांचं अस्थिविसर्जन बारामतीमध्ये पार पडलं. त्याला संपूर्ण पवार कुटुंबीय हजर होतं. विशेषतः आज दुपारपासून राष्ट्रवादी काँग्रेसचं पुढे काय होणार, अजित पवार यांची जागा कोण घेणार आणि राष्ट्रवादीची जबाबदारी कोण घेणार, हे मुद्दे जे आहेत ते चर्चेमध्ये येत होते. आणि या चर्चेमध्ये पवार कुटुंबियांकडेच ही धुरं असणार की पवारांच्या बाहेरची कोणी व्यक्ती राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार, याबद्दल चर्चा सुरू होती. मात्र कालपासूनच जर का तुम्ही बघितलं असेल तर नरहरी झिरवळ असतील किंवा राष्ट्रवादीचे इतर काही आमदार मंत्री असतील, सातत्याने सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे घेत होते. सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावं अशी सुद्धा एक मागणी होत होती. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचे काही महत्त्वाचे नेते जाऊन भेटले, ज्यामध्ये सुनील तटकरेंचा समावेश आहे, प्रफुल्ल पटेल आहेत, यासोबतच छगन भुजबळ आहेत आणि धनंजय मुंडे. या चौघांची आज फडणवीसांसोबत विस्तृतपणे बातचीत झाली आणि यामधनं असं ठरलं की उद्याच राष्ट्रवादीची बैठक बोलावण्यात येणार आहे. आज खरं तर राज्यामधला 3 दिवसाचा जो दुखवटा जाहीर करण्यात आला होता त्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीची बैठक बोलावण्यात येणार आहे. सगळ्या आमदारांना त्या पद्धतीने कळवण्यात आलेलं आहे आणि तिथे सुनेत्रा पवार यांची विधिमंडळाच्या गटनेत्या म्हणून निवड होईल. आणि साधारण त्यानंतर अवघ्या काही वेळामध्ये अत्यंत साध्या कार्यक्रमामध्ये, अत्यंत साध्या समारंभामध्ये सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.